फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल ॲट पिलर्स कोचिंग क्लासेस. खरं तर आजचा जो हा स्पेशल व्हिडिओ आहे तर हा याच्यासाठी घेतला आहे कारण आजपासून आपण चालू करतोय टनेल इंजिनिअरिंगची सिरीज. आता बघा, टनेल इंजिनिअरिंग जर का बघायचं झाला तर टनेल इंजिनिअरिंग म्हणजे काय असायला पाहिजे, सिलेबस काय आहे किंवा कोणत्या कंडिशनवर आपण टनेल इंजिनिअरिंग स्टडी करायला पाहिजे, हे सर्व आज बघूया. खरं तर ज्यावेळेला एस किंवा कोणत्याही एस म्हणा किंवा कोणत्याही जे एक्झामसाठी ती WRD असो, PWD असो, MIDC असो, ZP असो, SSC असो, ओके, या सगळ्यांचा आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला टनेल इंजिनिअरिंग हा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण जे की आपण कोर सब्जेक्ट आपण अजून केलेले आहेत किंवा जे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट वगैरे म्हणतो की हायली मार्क्स ज्याला असे विचारात घेतलेले आहेत तुम्ही लोकांनी, सेम मार्क्स आपल्या टनेल इंजिनिअरिंगला पण आहेत. कारण हा जो सिलेबस आहे हा जवळपास तुम्हाला 18 मार्क्ससाठी हा विचारला जाईल. लक्षात घ्या, टोटल मार्क्स आहेत 18. सो टनेल इंजिनिअरिंग ज्या वेळेला आपण स्टडी करतोय त्यावेळेला आपण 18 मार्क्सचा फोकस त्यावर करायला पाहिजे. 18 मार्क्स इज नियर अबाउट 9 क्वेश्चन्स. बरोबर आहे ना? इट्स नथिंग बट द 9 क्वेश्चन्स. सो वी हॅव टू थिंक अबाउट द 9 क्वेश्चन्स. आता शेवटीपर्यंत काय यायला पाहिजे की जर का तुम्ही आपला हा जर का सिरीज पूर्ण तुम्ही प्रॉपरली बघत असाल, व्यवस्थित लक्ष देऊन जर समजून घेत असाल तर मी तुमची गॅरंटी घेतो की आउट ऑफ 9 क्वेश्चन्स 8 परफेक्टली 9 पण येतीलच. ओके, पण कसं असते की एखादा क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो, म्हणून काय मी 8 क्वेश्चन तुम्हाला 100% सांगतोय की परफेक्ट येईलच. याचे जे नोट्स आहेत त्या सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, त्याआधी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलंच असेल. ओके, जर केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा याचे काही स्पेशल जर का तुम्हाला व्हिडिओज किंवा लेक्चर सिरीज किंवा डेमो टेस्ट पेपर फ्री ऑफ कॉस्ट हे आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, जे प्ले स्टोअरला तुम्हाला पिलर्स कोचिंग क्लासेसच्या नावाने अवेलेबल असेल. ओके, सो लेट्स सी. 18 मार्क्ससाठी आपण टनेल इंजिनिअरिंग स्टडी करणार आहोत. खरं तर टनेल हा स्टडी काय का बरं करायचा आहे किंवा कसा करायचा आहे किंवा आपण कोण्या पद्धतीत करणार आहोत ते तर मी सांगतोय, पण मेन फोकस काय, टनेल इंजिनिअरिंग का बरं स्टडी करायला पाहिजे. एक 2 मिनिटात मी एखादं छोटंसं एक्झाम्पल देऊन याचा सिलेबस घेऊया आपण. ओके, खरं तर टनेल इंजिनिअरिंगचा ज्या वेळेला मी विचार करतोय त्यावेळेला टनेलला मी फोकस करतोय की आपण टनेल का बरं तयार करायला पाहिजे किंवा का बरं एस्कॅवेट करायला पाहिजे. आता बघा काय आहे की कंडिशन की मोस्ट ऑफ दी असं कोणी नाहीये तुमच्यापैकी की ज्याने टनेल अजूनपर्यंत प्रॅक्टिकली बघितलंच नाही. क्वचित एखादा असेल तर माहित नाही, पण जवळपास सगळ्यांनी टनेल तर बघितलाच असेल. ओके, कारण काय की आपल्या ट्रॅफिक मधला हा खूप इम्पॉर्टंट पार्ट झालाय. टनेल इंजिनिअरिंग किंवा टनेल हा ट्रॅफिक मधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे टनेल असं कोणी नसेल की त्यांनी बघितलाच नाही. ठीक आहे ना? तर मित्रांनो, आपण ज्या वेळेला टनेल एक्सकॅव्हेशनचा विचार करतोय त्यावेळेला काय, खरं तर एखाद्या ऑब्स्टॅकलला डिस्टर्ब न करता त्यामधनं अंडरपास एक रोड म्हणा किंवा एक पाथ प्रोव्हाइड करणं किंवा तयार करणं, त्यासाठी आपण काय करतो, टनेल एक्सकॅव्हेट करतो. सपोज टू बी दॅट एखादं इथे माउंटेन आहे, हा एक माउंटेन आहे टोटल. ओके, आता या माउंटेन वरनं मला तर एकतर या सिटी मधनं, सपोज ही एक सिटी आहे आणि हे इकडे एक सेकंड सिटी आहे सपोज. आता या सिटी मधून ज्या वेळेला मला या सिटीमध्ये जावं लागत असेल त्यावेळेला मी काय करेल, एक तर याला 2 मी पाथ चूज करेल. एक तर फर्स्ट हा असेल किंवा सेकंड हा असेल. ओके, मला काय करायचंय, माउंटेनला टोटल खाल्लं त्याच्या पायथ्याशी. ओके, त्या माउंटेनच्या पायथ्याशी जावं लागेल. त्याच्यानंतर त्याला राऊंड करून त्याची म्हणजेच काय, याची सेंटर लाईन जर का मार्क केली तर ऑब्व्हियसली याचं जे डिस्टन्स आहे फार जास्त येणार आहे. ऍग्री करता? आता हे डिस्टन्स मला कमी करायचंय, त्यावेळेला मी काय करतोय की या माउंटेनला डिस्टर्ब न करता, म्हणजे हे जे ऑब्स्ट्रक्शन आहे याला डिस्टर्ब न करता मी काय करतोय की यामधनं एक पाथ प्रोव्हाइड करतोय विदाउट एनी डिस्टर्बन्स. आणि हा जो पाथ आहे हा अंडरग्राऊंड म्हणा किंवा त्या माउंटेनच्या आतमधनं एस्कॅवेट करून मी एक पाथ प्रोव्हाइड करतो, त्याला आपण काय म्हणतो, टनेल म्हणतो. म्हणजेच काय, यामध्ये काय की एक व्ह्यू जो आहे तो चेंज होतो. त्यानंतर जो कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जी होती, जी खूप हाय होती इकडे, ती पण कमी झाली आणि एक स्ट्रेट रूट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करता आला. ओके, हा एक बेसिक फंडा. आता ज्या वेळेला आपण टनेल विषयी बघतो त्यावेळेला टनेल मध्ये सिलेबस मध्ये मी काय काय कव्हर करणार आहे. सो फ्रेंड्स, टनेल इंजिनिअरिंग मध्ये
जो एक्सपेक्टेड टोटल मार्क्स आहे हा 18 आहे. खरं तर 18 मार्क्ससाठी टनेलमध्ये जे टोटल आपण सिलेबस बघतो हा फार छोटा आहे, खूप छोटा सिलेबस आहे. त्या मानाने जर का 18 मार्क्स जर का तुम्ही लक्षात ठेवत असेल तरी फार जास्त आहेत. ओके, म्हणजे जसं की आपण बघतोय की टॉस म्हणजे स्ट्रक्चर अनालिसिस म्हणा किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ब्रिज आहे, तिकडे इस्टिमेशन आहे, हायड्रोलॉजी आहे, हे जेवढे सब्जेक्ट स्टडी करतोय त्यापेक्षा जो सिलेबस आहे हा फार छोटा सिलेबस आहे टनेल इंजिनिअरिंगचा. आणि बरेचदा आपण हा सब्जेक्ट काय करतोय की माहीत नाही किंवा आपल्याला जास्त लक्ष देत नाही, फोकस करत नाही, त्यामुळे हा सब्जेक्ट आपण सोडून देतो किंवा स्किप करतोय. तर असं काही करायची गरज नाही. तुम्हाला सगळं नोट्स, ज्या हँड रिटन नोट्स आहेत, ज्या कधी कधी क्वेश्चन्स पूर्ण आपण क्वेश्चन आन्सर सेशन पण घेणार आहोत, हे सगळं तुम्हाला अवेलेबल मिळेल आपल्या या क्लासमध्ये. लक्षात घ्या. सो दॅट सगळ्यात महत्वाची गोष्ट की सिलेबस काय. सो एक्सपेक्टेड टोटल मार्क्स आहे 18 मार्क्स आणि एक्सपेक्टेड टोटल क्वेश्चन्स आहेत 9 क्वेश्चन्स. ओके, आता जो सिलेबस मी यासाठी तयार केलाय तो बघा, याला मी 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं मित्रांनो. म्हणजे काय, यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला कव्हर करता येईल. याला 10 पार्ट्स मध्ये मी काय केलंय, सिलेबसला डिवाइड केलंय आणि या 10 मॉड्यूलमध्ये म्हणजे जवळपास आपण 10 मॉड्यूल इज नथिंग बट 10 ते 12 लेक्चर होणार आहे यामध्ये. ओके, सो 10 ते 12 लेक्चर्स म्हणजे 10 ते 12 तासाचा हा टोटल पार्ट राहील टनेलचा. त्यामध्ये आपण हा टोटल 10 to 12 आवर्स मध्ये टनेलला आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, सो दॅट लेट्स सी. पहिला जो मी तयार केलाय, पहिला जो पार्ट तयार केला आहे तो आहे आपला फर्स्ट इज नथिंग बट द इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग. ओके, इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग. नाउ लेट्स सी. ज्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये आता हा जो बेसिक मॉड्यूल आहे हा मॉड्यूल नंबर 1 राहील. ओके, सो इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग मध्ये पहिला पार्ट काय राहील, यामध्ये जर का याचे सब मॉड्यूल जर का बघायचे झाले तर हा राहील पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन्स फर्स्ट. ओके, डेफिनेशन्स. सेकंड जो पार्ट असेल तो असेल हिस्ट्री ऑफ टनेल, कारण की ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचदा यावर पण क्वेश्चन विचारले किंवा विचारायचे चान्सेस सुद्धा आहेत की हिस्ट्री ऑफ टनेल बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहित नाहीये. ओके, सो हिस्ट्री ऑफ टनेल. त्यानंतर थर्ड क्लासिफिकेशन ऑफ टनेल. आणि यामधला लास्ट सब मॉड्यूल असेल शेप ऑफ टनेल. ओके, सो लेट्स सी. बघा, इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग मध्ये काय आहे की पहिला जो मी पार्ट घेणार आहे तो डेफिनेशन घेणार आहे, सेकंड जो घेणार आहे तो हिस्ट्री ऑफ टनेल घेणार आहे, थर्ड जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ टनेल अँड लास्ट इज नथिंग बट द शेप ऑफ टनेल. हा पहिला मॉड्यूल आपला कंप्लीट करायचा आपल्याला या 4 पार्ट मध्ये. ओके, बघा जसे की 9 क्वेश्चन्स आहेत. एका एका मॉड्यूलला जर काही क्वेश्चन्स तुम्ही दिलात म्हणजे प्रत्येक मॉड्यूल हा नियर अबाउट 2 मार्क्सवर डिपेंड करतो. ओके, सो वी विल थिंक अबाउट द ईच मॉड्यूल विल कॅरी द 2 मार्क्स. ओके, आणि काय खूप टफ सिलेबस आहे किंवा खूप जास्त डिफिकल्ट आहे असं काही नाही, एकदम सिंपल सिलेबस आहे. असं काही घाबरून जायची काही गरज नाही की टनेल आपण पहिल्यांदा शिकतोय काय, कारण तुम्ही लोकांनी ऑलरेडी हा तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलला स्टडी केलेलाच आहे. ओके, त्यामुळे काय फक्त यावरच काय तुम्हाला तुम्ही तो फक्त काय थेरॉटिकल पोर्शन मध्ये स्टडी केलाय, हा तुम्हाला एमसीक्यू पॅटर्नच्या फॉर्म मध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे. येते लक्षात. त्यामुळे प्लीज घाबरून जाऊ नका, काय असं काय खूप कठीण नाही आहे. टनेल खूप सिंपल आहे आणि प्रॉपर जर का लक्ष दिलं तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की ज्यांनी व्यवस्थित जर का केलं तर 9 of 9 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 8 तर परफेक्ट गॅरंटी घेतो, 8 ची मी गॅरंटी घेतो, 9 of 9 तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके, पुन्हा सेकंड पार्ट बघूया की इंट्रोडक्शन नंतर मी जो आहे तो आहे सेकंड नंबर स्टेजेस ऑफ टनेल कन्स्ट्रक्शन किंवा टनेल कन्स्ट्रक्शन. ओके, सो नाउ लेट्स सी. फर्स्ट होता इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग, सेकंड आहे टनेल कन्स्ट्रक्शन. आता ज्या वेळेला मी टनेल कन्स्ट्रक्शनचा विचार करतोय त्यावेळेला पहिल्यांदा तर मी एकदम बघणार आहे की याचे ग्रेड्स काय येतात, ग्रेड्स ऑफ टनेल. ओके, की टनेलचे ग्रेड्स काय येतात. सो फर्स्ट मी पार्ट काय घेणार आहे, ग्रेड्स ऑफ टनेल. सेकंड घेणार आहे मेथड्स
ओके. मेथड्स गेटिंग एक्स्ट्रा फोर्सेस असं म्हणूया, चालेल, की जे एक्स्ट्रा फोर्सेस टनेल कन्स्ट्रक्शनच्या वेळेला त्यावर ऍक्ट होतात, तर ते आपण काय बघणार आहे, त्याच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत त्या इथे स्टडी करणार आहे. थर्ड, ड्रिलिंग ऑफ होल्स. त्यानंतर नेक्स्ट ब्लास्टिंग. आफ्टर द ब्लास्टिंग काही याच्यात इम्पॉर्टंट टर्म्स ज्या आहेत कन्स्ट्रक्शनच्या त्या इथे बघूया. ओके, काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या टनेल कन्स्ट्रक्शनच्या वेळेला तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्या इम्पॉर्टंट टर्म्स आपण इथे स्टडी करणार आहोत टनेल कन्स्ट्रक्शन मध्ये. सो हा झाला तुमचा मॉड्यूल नंबर 2. आता दिसताना खूप मोठाच वाटतो तुम्हाला, पण ऍक्च्युली हा मोठा नाही, छोटा छोटा सिलेबस आहे, खूप छोटा छोटा आहे. यावर काही लक्ष द्यायची एवढी काही फार गरज नाहीये की सरांनी एवढं खूप मोठं लिहून दिलंय, तर असं काहीच नाहीये. हे खूप छोटा पार्ट आहे. ओके, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं तुम्हाला, सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओच्या, की हा जो सिलेबस आहे अतिशय सगळ्यात कमी सिलेबस असलेला टॉपिक आहे टनेल इंजिनिअरिंग, आणि खूप जास्त मार्क्ससाठी आहे. त्यामुळे त्याच्यावर फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो फ्रेंड्स, थर्ड जो पार्ट बघणार आहे आता, हा जो थर्ड मॉड्यूल आहे, मॉड्यूल नंबर जो 3 मी सांगतोय, हा मी स्वतः ब्रिज मध्ये पण तुम्हाला पूर्ण करून दिलाय. सोबतच तुम्ही जिओटेक मध्ये याचं ओरिएंटेशन जे आहे ते जिओटेक मध्ये आहे, तो आहे सॉइल क्लासिफिकेशन. ओके, सॉइल क्लासिफिकेशन हा जो मॉड्यूल आहे हा ब्रिजचं ओरिएंटेशन असलेला मॉड्यूल आहे. ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बऱ्यापैकी याला चांगल्या पद्धतीने स्टडी केलेला आहे. स्वतः ब्रिज मध्ये मी शिकवलाय आणि आपल्या पिलर्सवर अवेलेबल आहे. त्यानंतर पिलर्सवर इन द सेन्स की आपल्या ॲपमध्ये तो तुम्हाला बऱ्यापैकी जर का तुम्ही तिथे गेलेत आपल्या ॲपमध्ये जे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे पिलर्स कोचिंग क्लासेसच्या, त्यामध्ये स्टोअरमध्ये हा जो क्लासिफिकेशन ऑफ सॉइल आहे हा पार्ट ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. सो आपण हा बेसिक ओरिएंटेशन जे मानतो आपण, हे आहे याचं सॉइल किंवा जिओटेक इंजिनिअरिंग. ओके, सो हा झाला थर्ड मॉड्यूल. फोर्थ नंबरचा जो मॉड्यूल आहे आता सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे. हा जो फोर्थ मॉड्यूल आहे हा काय आहे की याला बायफॉर्केट करतोय मी 2 पार्ट मध्ये, एकतर फोर्थ म्हणा किंवा फिफ्थ म्हणा. ओके, सो दोन्हीकडे मेथड्स ऑफ ड्रिलिंग इन सॉफ्ट रॉक. ओके, की कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ड्रिलिंग करायच्या सॉफ्ट रॉक मध्ये टनेल इंजिनिअरिंग मध्ये ते बघणार आहे मॉड्यूल नंबर 4 मध्ये. त्याच्या काही सब कंडिशन पण आहे, क्लासिफिकेशन ऑफ सॉइल मध्ये पण त्याच्या काही सब कंडिशन्स आहेत. ओके, इकडे पण मेथड्स ऑफ ड्रिलिंग इन हार्ड रॉक. ओके, इन हार्ड रॉक. सो हार्ड रॉक मध्ये मी कोणत्या कोणत्या मेथड्स मी ड्रिलिंग साठी यूज करतोय ते स्टडी करणार आहेत मॉड्यूल नंबर 5 मध्ये, लक्षात घ्या. ओके, सो आफ्टर दॅट वी विल थिंक अबाउट द मॉड्यूल नंबर 6. ओके, सो मॉड्यूल नंबर 6 काय आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शाफ्ट ऑफ टनेल. शाफ्ट्स ऑफ टनेल की कोणते कोणते टनेलचे शाफ्ट्स आहेत. ऍक्च्युली मी पुन्हा अजून एकदा सांगतोय की हा सिलेबस जो आहे खूप छोटा आहे, मार्क्स हे खूप जास्त दिले आहे त्यांनी, त्यामुळे प्लीज याला प्रॉपरली लक्ष देऊन स्टडी करा. असं नको व्हायला की एखादा पॉईंट सुटला आणि त्यातले 2-3 मार्क्स चाललेत गेले, हे नको व्हायला चूक. ओके, त्यामुळे खूप छोटा पार्ट आहे शाफ्ट्स ऑफ टनेल, मेथड्स ऑफ ड्रिलिंग इन हार्ड रॉक, मेथड्स ऑफ ड्रिलिंग इन सॉफ्ट रॉक, त्यानंतर सॉइल क्लासिफिकेशन, हे पण फार छोटे आहेत आणि खूप प्रॉपर पद्धतीत मी तुम्हाला इथे स्टडी करून देणार आहे किंवा कम्प्लीट करून देणार आहे. सोबतच यावर विचारले जाणारे पूर्ण जेई पर्यंतचे जसे आपण ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये क्वेश्चन आन्सर कम्प्लीट केले त्याच पद्धतीत आपण इथे पण कम्प्लीट करणार आहोत की कोणते कोणते इथे आतापर्यंतचे जेई मध्ये, एमईएस मध्ये, सगळ्या जेई मध्ये, मग ते WRD, PWD, MIDC, ZP किंवा SSC, इथे आलेल्या सगळ्या क्वेश्चनची मी पूर्ण आन्सर तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन कम्प्लीट करून देणार आहे.
सो प्रॉपरली इथे व्यवस्थित लक्षात द्या, घाबरून जाऊ नका. टनेल इज द व्हेरी सिम्पल वन. ओके, खूप खूप जास्त इझी असणारा सब्जेक्ट आहे. आफ्टर दिस 6 मॉड्यूल नंबर 7 बघा. आता मॉड्यूल नंबर 7 जो आहे, आता हा मॉड्यूल नंबर 7 तुम्ही बऱ्यापैकी मी ब्रिजमध्ये पण तुम्हाला कंप्लीट करून दिलाय, त्याच्यानंतर तुम्ही बीसीएम मध्ये पण झालाय. ड्रेनेज ऑफ टनेल, की टनेलमध्ये की ड्रेनेज सिस्टीम कशी असते हे तुम्हाला फक्त इथे स्टडी करायचं आहे. की ड्रेनेज सिस्टीम आपण जे काही टनेलमधनं पास आउट करतो ती कोणत्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे, कोणत्या शेपमध्ये असायला पाहिजे, स्लोप किती असायला पाहिजे, मग तो रेल्वे टनेलला किती असायला पाहिजे, रोडवे टनेलला किती असायला पाहिजे, किंवा अजून काही फॉर्म्स असतील तर तिथे कोणत्या पद्धतीत आपण ड्रेनेज प्रोव्हाइड करणार आहोत हे आपण मॉड्यूल नंबर 7 मध्ये स्टडी करणार आहे. यानंतर मॉड्यूल नंबर 8 व्हेंटिलेशन ऑफ टनेल. आता बघा मित्रांनो, मी काय करणार आहे की शाफ्ट आणि व्हेंटिलेशन हे जवळपास सिमिलर येतात. हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत हे सिमिलर येतात. पण काय होऊ शकतं की मी शाफ्ट शिकवलं त्यानंतर व्हेंटिलेशन जर का लगेच घेतलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इथे की कन्फ्युजन फार जास्त व्हायचे चान्सेस आहेत आणि मुलं काय करतात इथेच मार खातात. शाफ्ट आणि व्हेंटिलेशनला सोबत स्टडी केल्यामुळे काय होतं की प्रॉब्लेम येतो. म्हणून मी काय केलंय की ड्रेनेज ऑफ टनेल त्या दोघांच्या मधात टाकलाय की तुम्हाला याचं बायफर्केशन समजेल, याचं काय मिनिंग काय तो समजेल प्रॉपरली, की शाफ्ट काय आणि व्हेंटिलेशन काय, शाफ्टचा पर्पज काय, व्हेंटिलेशनचा पर्पज काय. बरेचशा कोचिंग क्लासेसमध्ये शाफ्ट आणि व्हेंटिलेशन एकच करून दाखवतात, किंवा शाफ्ट सोडून व्हेंटिलेशन घेतात किंवा व्हेंटिलेशन सोडून शाफ्ट घेतात. असं काहीही करायचं नाहीये. ओके, तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, व्हेंटिलेशन आणि शाफ्ट हे वेगवेगळे स्टडी करायचे आहेत. आफ्टर दॅट 9 नंबर टनेल लाइनिंग. 9 नंबर आपल्याला कंप्लीट करायचंय टनेल लाइनिंग. ओके, आणि लास्ट जो पार्ट आहे 10th नंबर मॉड्यूल नंबर हेल्थ प्रोटेक्शन. यावर क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणून मी हा वेगळा घेतलाय. हेल्थ प्रोटेक्शन आपण एक एक्स्ट्रा टॉपिक घेणार आहे. ओके, हा एक वेगळा एक्स्ट्रा टॉपिक घेणार आहे. यावर एक क्वेश्चन्स आले आहेत म्हणून मी याला वेगळा केला. त्यानंतर टनेल लाइनिंग जे आहे तर टनेलमध्ये कशा काय आपण लाइनिंग करतो, त्याची अलाइनमेंट कोणत्या फॉर्म मध्ये करतो हे सगळं आपण टनेल लाइनिंग मध्ये बघणार आहे. सो हे झाले तुमचे टोटल 10 पॉइंट्स किंवा हे झाले तुमचे 10 मॉड्यूल्स. ओके, सो पहिला मॉड्यूल होता आपला इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग, ज्यामध्ये आपण 4 सब मॉड्यूल बघणार आहे. टनेल कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आपण एवढे मॉड्यूल बघणार आहे आणि यामध्ये सुद्धा सब मॉड्यूल्स आहेत. पण इथे जागा कमी पडली असती एवढं सगळं लिहायला म्हणून मी काय त्याला स्किप केलं. ओके, पण काही फार मोठे नाही आहे, छोटे छोटे आहेत. सॉइल क्लासिफिकेशन, मेथड्स ऑफ ड्रिलिंग इन सॉफ्ट रॉक अँड हार्ड रॉक, त्यानंतर शाफ्ट्स ऑफ टनेल, व्हेंटिलेशन ऑफ टनेल. हा जवळपास सारखा असणारा पार्ट आहे, पण हा एक नाही आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ड्रेनेज ऑफ टनेल, त्यानंतर टनेल लाइनिंग आणि हेल्थ प्रोटेक्शन. आता काही जणांना असं वाटेल की सर इथे तुम्ही सर्वे वगैरे काय घेतला नाही. नाही, सर्वे वगैरे आहे, कारण की जिथे आपण साइन इन्व्हेस्टिगेशन वगैरे जे काय आहे, साईट इन्व्हेस्टिगेशन वगैरे हे कन्स्ट्रक्शनच्या मध्येच आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. त्यामुळे सर्वे हा काय एक बेसिक मॉड्यूल किंवा स्पेशल मॉड्यूल मी काय ठेवणार नाहीये. ओके, तो यामध्येच कव्हर केला जाईल. टनेल कन्स्ट्रक्शन मध्ये सगळं चालेल मग. ठीक आहे ना. सो दीज आर दी अवर 10 पॉइंट्स. सो फ्रेंड्स, हे असेल तुमचे 10 मॉड्यूल्स. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल नंबर 1 चालू करणार आहोत, इंट्रोडक्शन ऑफ टनेल इंजिनिअरिंग. तोपर्यंत तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा घेता येईल. पुन्हा याची पूर्ण व्हिडिओ सिरीज जर का तुम्हाला बघायची असेल तर आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे ॲप आहे PCC म्हणून, पिलर्स कोचिंग क्लासेस, हे तुम्हाला प्ले स्टोरला अवेलेबल आहे. डाउनलोड करा आणि पूर्ण सिरीज तुम्ही बघू शकता. ओके, अपकमिंग व्हिडिओ कंटिन्यू राहतील. त्यामुळे पूर्ण टनेल इंजिनिअरिंग एकदम इझी वेमध्ये विथ, आणि जर का आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे पिलर्स कोचिंग क्लासेसचं, ते पण तुम्ही जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला सगळ्या नोट्स आणि अपडेट्स मिळत जातील आपल्या क्लासेसचे, फक्त आपल्या क्लासेस साठी. ओके, सो दॅट तुम्हाला सगळ्या तिथे अपडेट्स आणि नोट्स तिथे अवेलेबल आहे. सोबतच आपल्या ज्या या नोट्स आहेत, ब्रिज इंजिनिअरिंगच्या असो, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगच्या असो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, मेकॅनिक्स आहे, किंवा आता टनेल इंजिनिअरिंग, या सगळ्यांच्या नोट्स आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे.
जे आपलं अवेलेबल आहे प्ले स्टोअरला. तर तुम्ही डाउनलोड करा आणि याचा खूप चांगल्या पद्धतीत फायदा घ्या आणि मित्रांना पण तुमच्या हा मेसेज कन्वे करा की जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. सो तोपर्यंत थँक्यू सो मच. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.